तुमचा आदिवासी मोठे ब्लॉगर रायडर 6268 येस ब्रो पोषा भाई. तर पोषा नाव आपण आलोय मोहाडी गावामध्ये आणि आजची आपली राईड सुरू होते मोहाडी गावापासून. इथून जाऊ आपण सय्यद पिंपरी आणि त्याच्यानंतर आपलं लोकेशन. सो लेट्स गो एन्जॉय करू मस्तपैकी. आणि सर्वप्रथम मोहाडीकरांना तुम्हाला खूप खूप इज्जत. तुम्ही खूप सारे आपल्याला सपोर्ट करता, आपले ब्लॉग्स बघता, व्हिडिओ बघता आणि सपोर्ट करता. तर तुम्हाला उभं राहून सलाम जोहार. जय आदिवासी मोहाडीकर. तर तुमचं मोहाडी गाव म्हणजे एकदम सुपर डुपर आहे. लव यू मोहाडीकर. बच्ची के दिल में कचकिराला कचका इज्जत तुम्हाला. जिकडे तिकडे चोहीकडे गुलाबाची फुलेच फुले. गुलशनाबाद जी नाशिकची ओळख होती, कदाचित आजही तो वारसा मोहाडीकरांनी जपलेला आहे. तर मोहाडीकर लव यू. बच्ची के दिल में कचकिराला कचका इज्जत. आणि गाडीवर उभा राहून तुम्हाला सलाम. चलो मोहाडीकर. मोहाडीचा हा पेट्रोल पंप आणि बाइक चलाने में जो उभा खड़ा होके चलाने में जो मजा है ना, नेक्स्ट लेवल. बच्चे के दिल में कचकिलाला कचका उचका कचका. हा आहे आपला ओझरचा विमानतळ पोशाव. कसा आहे मला कमेंट करून सांगा. नाशिकर तुम्ही इथं सेवा घेतलीय का विमानतळाची मला सांगा. आपण तर कधी घेतली नाही पोशानं. आपला काय साला आयुष्य झुंगालाला सुंगालाला होईल, पण काय विमानात बसायचा योग येतो की नाही माहीत नाही. तुमचा सपोर्ट आणि प्रेम असेल ना पोषण, तर आपण बसू शकतो ना रे विमानात. तर एक दिवस बसूच पोषाव. कुठून का नाही, पण पैसा गोळा करून एक राऊंड मारून यावंच. जसा सायकलचा आपण राऊंड मारतो तसा हो पोषाव. चला मस्तपैकी. आणि हा आहे आद्य क्रांतिकारक धरती आब्बा राघोजी भांगरे चौक. आणि इथं आपण गाडी लावू, एकदम फोटो काढू, एकदम कचकिलाला कचक्या पोषाव. या रस्त्यावरती ही जी फुलं दिसत आहे ना, एक नंबर मित्रांनो, एकदम सुपर डुपर पोषान. बच्चे के दिल में फुल इज्जत ना पोषान. कशी दिसू आहेत मला कमेंट करून सांगा. वाव 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 व्हॉट अ लवली पोषान. एकदम सुपर छान वाटलं पोषान. आणि आपण तिथे थांबलो होतो जानेवारीच्या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे चौकामध्ये. तिथे आपल्याला एक सबस्क्रायबर भेटला, तर थोडंसं चांगलं वाटतं. म्हणजे पोषा पाहायला तुम्ही इकडे पण ओळखता. खूप खूप इज्जत भावानं तुम्हाला समाज में. तुम्ही असंच प्रेम वगैरे करत राहा. एकदम बच्चे के दिल में फुल इज्जत भावानं, फुल. खूप सारं प्रेम. येणं इकडं कमी होते कारण आपण तिकडच्या राईड मारतो ना पोषानं, पण तुम्हाला इज्जत आहे समाज में, इज्जत. असंच प्रेम सपोर्ट करत राहा पोषानं. एकदम बच्चे के दिल में फुल इज्जत. तर मित्रांनो, आता आपण आलोय 10व्या मेलावरती आणि इकडची वाईब चेक करा. एकदम मस्तपैकी इथं उड्डाणपूल होऊ राहिला, एकदम कचकिलाला कचका पोषानं. तर इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर आपल्याला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ना तुमचा पैसा पाहिला. बस का यही समझ में इज्जत देना मेरे भाई. ओ बाय ओ बाय ओ माय गॉड. आणि हे काम चालू आहे ना, तोपर्यंत आपल्याला तिकडनं जायसाठी ना असं पुढे यावं लागेल. नंतर इकडनं असं आपण जाऊ शकतो डायरेक्टली. सुपर एक नंबर एक नंबर. तर भूषण ना गाड्या बघा एक नंबर. काय वाईब संध्याकाळचा म्हणजे एकदम सुपर डुपर असं असतं वातावरण. ट्रॅफिक लागलेली, गावाकडचा माहोल एकच नंबर. कसं वाटतं एकदम झुंगाला. आणि दादा गाडीमधून बघत होता. तर जेव्हा रायडिंग गिअर, आता मी आज रायडिंग गिअर नाही घातलेलं आहे, पण हा टोपा घातला ना, हेलमेट को लगाया कैमरा, तो इसको देख के थोड़ा सा लोगों को अजीबो गरीब लगता है. ये कौन सा जानवर है और क्या करेला इधर, ऐसा वैसा. तर पोषण आपण इंडिकेटर देऊ ना, कचकिलाला कचका इंडिकेटर दे ना. ओ बाबा यांना बघत होतो आणि इकडं खाच कर. तर भावानं ना गाडी चालवताना थोडासा सांभाळून बरं का. मी पण आता जोशात येऊन ते गाडीवाले बघत होते ना, तर त्यांना बघत होतो भावानं. आणि कचकिलाला कचका ह्या गाडीला ठोकला असतं ना भावांनो मी. कचकन पंढरपूर. तर आपण आता इथून घेऊ यू टर्न. फिर से हमें उधर ही जाना पडेगा मेरी जाने तमन्ना. चलो लेके चलता हूँ ना मैं. घेतला ना आपण इथून यू टर्न. ये देखो ऐसा यू टर्न लेने का और फिर वहाँ वापिस उधर ही जाने का. हे बघा किती पूर्ण आलो त्या साईडला. आता परत आपल्याला तिथं जाऊन परत लेफ्ट घ्यावं लागेल पोषण जाने के लिए. हा जो रस्ता होता पहिला एकदम खड्ड्यांचा होता मित्रांनो, परंतु आता एकदम बघू शकता एकदम प्लेन आहे भावानं. एकदम चिकना चोपडा पोषण. तर ना इथून आता हा जो 10वा मेल आहे, इथून तर सिद्ध पिंपरीला जाण्यासाठी ना मित्रांनो पहिलं खूप वेळ लागायचा. आता हा रस्ता इतका सुपर झाला ना भावांनो, तर तुम्ही एकदम 2 ते म्हणजे 5 ते 10 मिनिटात, 5 मिनिटं फार तर मॅक्झिमम 5 मिनिटात तुम्ही पिंपरीमध्ये जाऊ शकता. सुपर असा हा रस्ता झाला.
बघू शकता एक नंबर. आणि बाईक चालवण्याचा जो फील आहे ना नेक्स्ट लेवल. अजून थोडेसे एक एक पट्टे राहिलेत, परंतु येत्या आपला हा राहील ना मेच्या एंडिंग, आता काय 10-12 दिवसात तर होईलच पोषण. एकदम सुपर. इकडची वाईब बघा, इकडचा हा ब्युटिफुल. आता इकडे ह्या साईडला सनसेट होईल, तो पण सुपर दिसतोय. एक नंबर पोषानो, सुपर डुपर वाईब. वाव. आपली FZ कशी आहे मला कमेंट करून सांगा. आणि FZ वरती काय सांगायचं, हिला मला ना थोडंसं ऑफरोड बनवूशी वाटलंय पोषानं. तर तुम्हाला काय वाटतं, बनवू का हिचा ऑफरोड मला कमेंटमध्ये सांगा. कारण मला वाटू राहिलं का ह्या बाईकला आपण थोडंसं मॉडिफाय करू, ऑफरोड बनवून टाकू एकदम कचकेला कचका. इधर से भी मैं जा सकता हूँ, लेकिन अच्छा रास्ता है तो काय को गाड़ी को परेशान देना है ना, गाड़ी को परेशान में मत डालना गाईज. इकडे मस्त पैकी हो राहिला सनसेट, अजून काय होऊ नाही राहिला पण होईलच आता. आणि इकडचा वाईब बघा, एकदम लुक डिक एकदम ओपरी डुपरी सुपरी एकदम मस्त पैकी. आणि आपण आलोय, पोहोचलोय आता. थोडंसं राहिलंय. आली सांजू माझी वाट बघत असेल तर आले सांजा मैं आ रहा हूँ. चलो गाइस, इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल ना तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा तुमच्या पोषकाला. हम मिळते ऐसे अमेझिंग कचकेला कचका मोठ्या ब्लॉगवरती पोषण. चला तोपर्यंत तुमची काळजी घ्या, तुमच्या परिवाराची काळजी घ्या. भेटूया अशाच अमेझिंग व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, टाटा बाय, सी यू सून.